नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद बोलवली आहे। तातडीची पत्रकार परिषद बोलवलेली आहे। कदाचित या पत्रकार परिषदेचा मुद्दा हा उमेदवारीचाच असू शकतो। नाशिकमधल्या दुपारी 3 वाजता नाशिकमध्ये भुजबळांची पत्रकार परिषद आहे, कारण शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येते। त्यांनी प्रचाराचा धडाका देखील उडवला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत आहेत। आवेश, गोडसेंचा धडाक्यात प्रचार सुरू आहे, असं तर त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी दर्शन देखील घेतलेलं आहे। भुजबळांचा मुद्दा तोच असू शकतो पत्रकार परिषदेमध्ये। नक्कीच गिरीश, आपल्याला माहिती आहे की नाशिकमधल्या जागेवरून बरीच रस्सीखेच झाली होती। छगन भुजबळ यांना दिल्लीतून उमेदवारी दिली होती, पण ज्या प्रकारे गोडसे यांनी वारंवार एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली होती आणि काल रात्री सूत्रांनी दिल्या माहितीनुसार हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उमेदवारीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळ हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली असं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची शक्यता आहे गिरीश। निश्चितच आवेश, आणि एक प्रकारे शिंदे गट भारी पडलेला आहे, कारण त्यांनी आपला क्लेम, आपली बाजू जोरदार लावून धरली होती मुख्यमंत्र्यांनी आणि हेमंत गोडसेंनी देखील, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ पत्रकार परिषदेमध्ये माहिती देतील। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।